आई वडिलांना घराबाहेर काढणाऱ्यांनो, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. ज्यांच्या खांद्यावर बसून तुम्ही जग पाहिलं, आज त्यांना जगण्यासाठी घराबाहेर उभं केलं. लहानपणी तुम्ही पडलात की सगळ्यात आधी धावून कोण आलं होतं? रात्री ताप आला की स्वतःची झोप विसरून कोण जागत होतं? जग तुमच्यावर हसत होतं तेव्हा तुमच्या बाजूला भिंत बनवून उभं कोण होतं? आज त्याच आई वडिलांमुळे तुम्हाला त्रास होतो म्हणता. घरात जागा कमी नाही, मनात जागा कमी झाली आहे. त्यांनी तुमच्यासाठी आयुष्य झिजवलं आणि तुम्ही त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. त्यांनी तुमच्या प्रत्येक चुकीला माफ केलं आणि तुम्ही त्यांच्या वयाला चूक ठरवलं. मित्रांनो, आई वडील ओझं नसतात, ओझं असतं ते आपलं बदललेलं मन. एक दिवस येईल, घर शांत असेल, त्यांचा आवाज ऐकू येणार नाही, रागावणं थांबेल, विचारणं थांबेल, जेवलास का हा प्रश्न कायमचा थांबेल. आणि त्या दिवशी घर मोठं असेल, पैसे असतील, पण त्या हाताची ऊब नसेल. ज्यांना आज तुम्ही सोडलं त्यांच्या फोटो समोर उभं राहून माफी मागण्याची वेळ येऊ देऊ नका. एक दिवस घरात सगळं असेल पण त्यांचा आवाज नसेल. तुमचं यश मोठं असेल पण टाळ्या वाजवायला ते नसतील. आणि त्या शांततेत तुम्हाला जाणवेल, ज्यांना आपण दूर केलं तेच आपली खरी ताकद होते, तीच आपली खरी छत्रछाया होती. नाही मित्रांनो, आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये सोडणं हे चुकीचं आहे. जरी ते म्हातारे झाले, त्यांना काही कळत नाहीये, पण म्हातारपण लहानपणासारखं असतं मित्रांनो. जसं आपल्याला आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, आपल्या प्रत्येक चुकीला प्रत्येक गोष्टीला समजून घेतलं, तसं आपलंही कर्तव्य आहे. जे थोड्या दिवसाचं जीवन उरलेलं आहे ते आपण त्यांना प्रेमाने आणि समजून घेऊन त्यांच्याशी वागून त्यांचा सांभाळ केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.